नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज मी माझ्या चॅनलवर पहिला व्लॉग शूट करून टाकत आहे, ज्यामध्ये आपण थालीपीठ भाजणी करणार आहोत. सगळे धान्य अचूक प्रमाणात घेणार आहोत. थोडंफार माझं त्या दिवशीचं रुटीन सांगणार आहे. तर आता आपण भाजणी तयार करूया. 4 वाट्या ज्वारी घेतली आहे. ती मंद आचेवर भाजून घेऊया. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. या वाटीने मी सगळं धान्य मापून घेणार आहे. तुम्ही पण एकच मापाचं भांडं वापरू शकता. ज्वारी ग्लुटेन मुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. भाजणी आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे, त्यामुळे धान्य आतपर्यंत छान खमंग भाजलं जातं. त्यानंतर 1.5 वाटी बाजरी भाजूया. बाजरीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम, लोह यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. बाजरीमुळे वजन कमी होण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. 1 वाटी तांदूळ भाजूया. तांदूळ हे ग्लुटेन मुक्त असते. यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. 1 वाटी चणा डाळ मंद आचेवर भाजूया. यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. स्नायू बळकट होतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. चणा डाळ घेतल्यामुळे मी अख्खे चणे घेणार नाहीये. काही जण भाजणी करताना अख्खे चणेही घेतात. पाऊण वाटी गहू घेऊया. गहू हा आपल्या आहारातील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. गव्हामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत. पाऊण वाटी हिरवे मूग भाजून घेऊया. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे. मुगामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटते आणि मूग पचायलाही हलकेच असतात. अर्धी वाटी उडीद डाळ भाजून घेऊया. उडदामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही डाळ पचनक्रिया सुधारण्यास, हाडे मजबूत करण्यास, ऊर्जा वाढवण्यास अत्यंत गुणकारी आहे. मंद आचेवर भाजून घेतली आहे. पाव वाटी पोहे भाजून घेऊया. जाड किंवा पातळ कोणत्याही प्रकारचे पोहे चालतील. हे सगळं धान्य भाजण्यासाठी 1.25 ते 1.5 तास लागतो. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि कडधान्य वापरले आहेत, त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहे. अर्धी वाटी धणे भाजूया. धणे हे केवळ मसाल्याचा पदार्थ नाहीये, त्यामध्ये औषधी गुणधर्माचेही भंडार आहे. धण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 4 चमचे जिरे भाजूया. जिरे हे आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला आहे, जो आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. 2 ते 3 मिनिटे जिरे भाजल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मेथी दाणा घालूया. मेथीचे फायदे तर आपल्याला माहीतच आहे. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी मेथी म्हणजे वरदान. 1 चमचा काळी मिरी घालून छान भाजून घेऊया. लहान मुलं कडधान्य, डाळी खाण्यास खूप नाटक करतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण भाजणीचं पीठ तयार करून, त्यामध्ये पालेभाजी मिक्स करून, थालीपीठ करून त्यांना देऊ शकतो. सगळं धान्य छान मिक्स करून घेऊया. ही भाजणी पूर्णपणे थंड करून घेऊया. हे मी घरच्या चक्कीमध्ये दळणार आहे. तर इथे मी थालीपीठ भाजणी, गव्हाचं दळण, ज्वारी तांदूळ मिक्स अशी दळणं मला करायची आहेत. साधारण दर 15 दिवसांनी मी दळणं दळते. चला तर मग दळून घेऊया. आटा चक्कीमध्ये 1 नंबरची जाळी लावूया. दळण छान बारीक येतं, चाळावंही लागत नाही. चक्की स्वच्छ पुसून घेऊया. यामध्ये अगोदर मी भाजणीचं दळून घेते. दळण होईपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया. आज मोदकांची ऑर्डर होती, तर मोदक करूया. मोदकाची संपूर्ण रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. मोदकाचं पीठ कसं तयार करायचं, कोणते तांदूळ वापरायचे, उकड कशी तयार करायची आणि सारण कसं तयार करायचं, ह्या सगळ्यांचा मी एक छान व्हिडिओ बनवेन आणि पोस्ट करेन.
मोदक करायला तसं अवघड नाहीये. उकड चांगली मळून घ्यायची. पारी बनवली की सुरुवातीला 5 कळ्या पाडून मोदक करायला सुरुवात करायची. हळूहळू एक एक कळी वाढवत जायचं. प्रयत्न केलं की सर्व काही जमतं. प्रयत्न करत राहायचं. अजिबात निराश व्हायचं नाही. यामध्ये रोज मोदक, सुक्या मेव्यांचे मोदक, मावा मोदक आणि आपले नेहमीचे मोदक कसे बनवायचे ते मी नक्कीच सांगेन. सुंदर सुबक असा आपला मोदक तयार झाला आहे. वरून केशर लावून 12 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर मोदक उकडवून घेऊया. साजूक तुपाबरोबर मोदक खाणे म्हणजे स्वर्ग सुखच. मोदक तयार आहेत. थालीपीठाची भाजणी दळून झाली आहे. भाजणीचा सुगंध छान दरवळतो आहे. याचे थालीपीठ बनवूया. माझ्या घरी तसे सगळ्यांनाच थालीपीठ आवडतात. मला स्वतःला तर दहीबरोबर खायला आवडतात. पिठामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, धणे जिरे पावडर, लाल मसाला, हळद, चवीनुसार मीठ मिक्स करूया. पिठामध्ये तुम्ही पालेभाजी जसं की मेथी, पालक बारीक चिरून घालून त्याचेही थालीपीठ बनवू शकता. पीठ छान मिक्स केल्यानंतर वरून गरम तेल घालून पीठ मळून घेऊया. लोणी, लोणचं, दही, चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब आणि फॉलो करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाही. थालीपीठ थापून छान खरपूस शेकवून घेऊया. हा माझा पहिलाच व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. रुमाल ओला करून घेतला आहे, त्यावर पाणी शिंपडूया. वरून तीळ पसरवून घेऊया. थालीपीठाचा गोळा घेऊन छान थापून घेऊया. अलगद पाण्यावर थापून घ्यायचे आहेत. लहान मुलांसाठी बनवणार असाल तर त्यामध्ये मिरचीचं आणि मसाल्याचं प्रमाण कमी करा. तव्यावर सोडताना काळजीपूर्वक सोडा. आणि असे व्लॉग आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.